शांती. आज 16/6/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे: गोड मुलांनो, तुमच्याजवळ अविनाशी ज्ञानरत्नांचा भरपूर खजाना आहे. तुम्ही त्याचे दान करा. तुमच्याकडे आलेले कोणीही रिकाम्या हाताने वापस जायला नको. प्रश्न आहे: सर्व संबंधांचा गोडवा असणारे बाबा आपल्या मुलांना कोणती श्रीमत देतात? उत्तर: गोड मुलांनो, तुमचा बुद्धियोग सर्व बाजूंनी काढून एक माझ्या आठवणीत राहा. दुनियेतील कोणतीही वस्तू, मित्रसंबंधी इत्यादी आठवणीत येऊ नये, कारण ह्यावेळी सर्व दुःख देणारे आहेत. विश्वाचा मालक बनायचे असेल तर जरूर 63 जन्मांचा कर्मांचा हिशोब पूर्ण करण्याची मेहनत करावी लागेल. सर्व काही विसरून अशरीरी बना, तेव्हाच कर्मांचा हिशोब पूर्ण होईल. मी सर्व संबंधांचा गोडवा आहे. ओम शांती. बापदादा मुलांना विचारतात, कुणाच्या आठवणीत बसले आहात? शिवबाबांच्या, असे मोठ्याने सांगायला हवे. शिवबाबांच्या आठवणीत बसलो आहोत. तुम्हा मुलांचा म्हणजे आत्म्यांचा संबंध शिवबाबांसोबत आहे. तुम्ही ब्रह्माद्वारे शिवबाबांचे बनता, कारण शिवबाबा ब्रह्माद्वारेच भेटतात. ब्रह्मा ह्यांना मध्यस्थ म्हणजे दलाल पण म्हटले जाते. तुमचा दलालासोबत काही संबंध नाही, हे तर दोघांमध्ये मध्यस्थी आहेत. देण्या घेण्याचा सर्व हिशोब शिवबाबांसोबत होतो, ब्रह्मासोबत नाही. ब्रह्माचे देणे घेणे पण बाबांसोबतच आहे. ते सुद्धा शिवबाबांना म्हणतात, बाबा, माझे सर्व काही तुमचेच आहे. तुम्हाला पण एक हा निश्चय आहे की आपण आत्मा आहोत, आणि दुसरा हा पण निश्चय आहे की आपण आत्मे आता परमपिता परमात्म्याकडून वारसा घेत आहोत. मन वचन कर्माने, तन मन धन इत्यादीद्वारे आपण शिवबाबांचे मदतगार बनतो. हे सर्व काही शिवबाबांना अर्पण केले आहे. पुढे शिवबाबा मार्गदर्शन करतात. असे असे ह्या प्रकारे करा. ह्यालाच श्रीमत म्हणतात. बाबा स्वतः म्हणतात, मी ह्या जुन्या देहामध्ये प्रवेश करतो. हे सुद्धा पतितापासून पावन बनतात. हे कोण म्हणाले? शिवबाबा म्हणाले. ब्रह्मासुद्धा पावन बनतात. त्यांचा सुद्धा माझ्यासोबत हिशोब आहे. शिवबाबांसोबत कोणाचा हिशोब नाही. जसे तुम्ही चिठ्ठी लिहिता ब्रह्माद्वारे शिवबाबा, परंतु माया अशी आहे जी सतत आठवण करू देत नाही, सारखा बुद्धियोग तोडत राहते. जर हाच पक्का पुरुषार्थ केला तर दुसरे सर्व काही विसरून जाल. देहाचे भानसुद्धा विसरतील. हा देह असेल, परंतु आत्म्याला ह्या सर्व गोष्टींची घृणा वाटेल. अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी खूप अभ्यास करण्याची म्हणजे सराव करण्याची गरज आहे. सर्वात शेवटी आपला देहसुद्धा आठवणीत राहू नये. बाबा म्हणतात, आपण स्वतःला अशरीरी आत्मा समजून फक्त माझीच आठवण करा. मी सदैव अशरीरी आहे. तुम्ही सुद्धा अशरीरी होते. पुढे तुम्ही तुमचा अभिनय केला. आता पुन्हा तुम्हाला तुमचा अभिनय करायचा आहे. हे मेहनतीचे काम आहे. विश्वाचे मालक बनणे हे काय कमी आहे? मनुष्यच विश्वाचे मालक बनू शकतात. हे देवतासुद्धा मनुष्यच आहेत, परंतु त्यांना दैवी गुण असणारे देवता म्हणतात. लक्ष्मी नारायण विश्वाचे मालक होते. त्यांना त्यांची मुलं होती. ती मुलंच त्यांना आई वडील म्हणतील. परंतु आजकाल मनुष्य अंधश्रद्धेमुळे ह्या लक्ष्मी नारायणलाच त्वमेव माताश्च पिता त्वमेव असे म्हणतात. खरे पाहता ही महिमा शिवबाबांची आहे. देवतांची महिमा गातात. तुम्ही सर्व गुण संपन्न आहात, परंतु त्यांची पूजा का करतात हे कोणालाच माहीत नाही.
आता तुम्ही अशी महिमा गाणार नाही की तुम्ही मात पिता. हां, तुम्हाला हे माहीत आहे, शिवबाबा जे निराकार परमपिता परमात्मा आहेत, त्यांच्याकडून भरपूर सुखाची प्राप्ती होते. बाकी जे कोणी संबंधी इत्यादी आहेत त्यांच्याकडून दुःखच मिळते. बाबांमध्ये अति गोडवा आहे, ज्यामुळे सर्व संबंधांचे सुख मिळते. यासाठी बाबा म्हणतात, मामा, काका ह्या सर्वांसोबत असलेला बुद्धियोग तोडून फक्त माझीच आठवण करा. तुम्ही गायन पण करता, दुःख हरता, सुख करता. सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत. तुम्हीच आमचे सर्व काही आहात. लौकिक पित्याकडून दुःखच मिळते. बाकी शिक्षक आहेत जे कोणाला दुःख देत नाहीत. शिक्षकांकडून ज्ञान घेतल्याने तुम्ही शरीर निर्वाह करू शकता. एखादी कला किंवा कौशल्य आत्मसात करणारे पण असतात. ते सर्व थोड्या वेळेसाठी शिकवतात. भक्तीमध्ये महिमा एक राम किंवा परमपिता परमात्म्याचीच करतात, त्यांचीच आठवण करतात. वास्तविकतेमध्ये भक्ती पण एकाचीच करायला हवी. ते एकच तुम्हाला पूज्य बनवतात. तुम्ही सर्वप्रथम एक शिवबाबांचीच पूजा करता, त्यालाच सतोप्रधान भक्ती म्हणतात. नंतर आत्मासुद्धा सतोप्रधान सतो रजो तमो बनते. तुम्ही समजता आपण पुजारी बनतो. तुम्ही पहिले एक शिवाचीच पूजा करता, नंतर कला कमी होत जातात. भक्तीसुद्धा सतोप्रधान सतो रजो तमो बनत जाते. संपूर्ण विश्व नाटक तुमच्यावरच आधारित आहे. तुम्हीच पूज्य व तुम्हीच पुजारी बनता. जे 84 जन्म पूर्ण घेतात त्यांचीच गोष्ट आहे. त्यांनाच बाबा बसून सांगतात, तुम्ही 84 जन्म कसे घेता. पूर्ण हिशोबच त्यांचा आहे. जे पहिले पूज्य देवी देवता बनतात तेच पुजारी बनतात. बाबा म्हणतात, मी प्रत्येक कल्पात येऊन तुम्हाला शिकवतो आणि देवी देवता धर्माची स्थापना करतो, राजयोग शिकवतो. गीतेमध्ये चुकून कृष्ण भगवानुवाच असे लिहिले आहे. ईश्वर तर एकच असतात. ते तर म्हणतात, दगडधोंड्यामध्ये कणाकणात परमात्मा आहे, परंतु असे तर होऊ शकत नाही. ईश्वराची महिमा अपरंपार आहे. असे म्हणतात ना, हे बाबा, तुमची गती आणि मत वेगळीच आहे. म्हणजे तुमची जी श्रीमत मिळते ती सर्वात वेगळी आहे. बाबांना म्हणतातच गती सद्गती दाता परमपिता परमात्मा. तेव्हा बुद्धी वर जाते. दुःखाच्या वेळी त्यांचीच आठवण येते. जर राम सीतेची आठवण बुद्धीमध्ये असेल तर संपूर्ण रामायण बुद्धीमध्ये येईल. तुम्ही तर बोलावता एका परमपिता परमात्म्यालाच. आता एक बाबांशिवाय कोणत्याही साकारी मनुष्यासोबत किंवा आकारी देवतासोबत बुद्धी लावायची नाही. एक बाबाच पतित पावन आहेत. कोणत्याही सत्संगामध्ये जाऊन गातात, पतित पावन सीताराम. अर्थ काहीच माहीत नाही. हे सर्व भक्ती मार्गाचे गायन आहे. सर्वजण रावणाच्या जेलमध्ये आहेत. भक्ती मार्गामध्ये खूप भटकतात. इथे भटकण्याची कोणतीच गोष्ट नाही. बाबा समजावून सांगतात, मुलांना ज्ञानाचे मुद्दे बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे धारण करायचे आहेत. अभ्यास नियमित करायचा आहे. जर काही कारणामुळे सकाळी येऊ शकले नाही तर दुपारी यायला हवे. कोणाला त्रास पण द्यायचा नाही. पूर्ण दिवस तुमच्या जवळ आहे. कधी पण जाऊन अभ्यास करा. ह्या मुली सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेवेत आहेत. दिवसभर सेवा केंद्र सुरू असते. कोणीही आले तर त्यांना योग्य मार्ग दाखवायचा आहे. सुरुवातीलाच सांगा, विचार करा, तुम्हाला 2 पिता आहेत. दुःखामध्ये पारलौकिक पित्याचीच आठवण करता ना. आता शिवबाबा म्हणतात, एक माझीच आठवण करा. मृत्यू तर अगदी समोर उभा आहे. हे देश महाभारत युद्ध आहे. खुशाल मोठमोठे पदमपती करोडपती आहेत. मोठी घरं पण त्यांनी बांधलेली आहेत, परंतु ती राहणार नाहीत. हे सर्व नष्ट होणार आहे. ते समजतात
की कलियुगाचे आयुष्य अजून लाखो वर्ष आहे. ह्यालाच घोर अंधार म्हणतात. कोणाजवळ पैसे असतील तर विचारतात, घर बांधावे का? बाबा म्हणतात, खुशाल पैसे असल्यास जरूर बांधा. पैसे सुद्धा मातीत जाणार आहेत. हे तर सर्व तात्पुरते आहे. नाही तर हे सर्व पैसे पण जाणारच आहेत. काही शिल्लक राहणार नाही. खुशाल घर बनवा. त्यामध्ये गीता पाठशाळा चालू करा. जे तुमच्या दारात कोणीही येतील तर त्यांना अशी भिक्षा द्या जे एकदम विश्वाचे मालक बनतील. तुमच्या जवळ भरपूर ज्ञानधन आहे. एवढे कोणाजवळच नसते. तुमच्यामध्ये साहुकार ते आहेत ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानरत्न भरपूर भरलेली आहेत. कोणीही आले तर तुम्ही त्यांची बुद्धिरूपी झोळी भरून द्या. तुमच्याजवळ एवढा मोठा खजाना आहे. फक्त हा बोर्ड लावा, इथे या, आम्ही तुम्हाला नेहमी सुखी बनण्याचा, स्वर्गाचा वारसा मिळण्याचा रस्ता दाखवतो. परंतु मुलांमध्ये तेवढा नशा राहत नाही. इथे असल्यास नशा चढतो आणि बाहेर गेल्यावर नशा गायब होतो. मुलांना सेवेची हौस असायला हवी. कोणीही आले तर तुम्ही त्यांना रस्ता दाखवा. त्यामुळे त्यांची जीवनरूपी नौका पार होईल. तुमच्याजवळ भरपूर मौल्यवान धन आहे. कोणी पण भिकारी किंवा लखपती आले तर तुम्ही त्यांना सुद्धा ज्ञानरत्न देऊ शकता. बाबा इथे एवढा नशा चढवतात, पुन्हा बाहेर गेले की सोडा वॉटर होतात. बाबा तुमची अविनाशी ज्ञानरत्नांनी झोळी भरतात. परंतु क्रमानुसार ज्यांच्या भाग्यात आहे ते पूर्णपणे धारणा करतात. बाबा म्हणतात, प्रयत्न करून तुम्ही सतत आठवणीत राहा. असे नाही की सेवा केंद्रावर जाऊन एका जागी बसायची आहे. चालता फिरता जो वेळ मिळेल तेव्हा बाबांची आठवण करायची आहे. हाताने कर्म करा आणि मनाने बाबांची आठवण करा. म्हणजे बुद्धीचा योग बाबांसोबत लावा. बाबांच्या आठवणीने तुमचे खूप कल्याण होते. 21 जन्मांसाठी तुम्ही सावकार बनता. बेहदचे बाबा बेहदचा वारसा देतात. भारत पहिले स्वर्ग होता, आता नरक आहे. बाबा म्हणतात, आता माझी आठवण करा तर तुमची आत्मा सतोप्रधान बनेल. बाबांची आठवण केली तरच नशा चढणार. आमच्यासारखे धनवान म्हणजे श्रीमंत ह्या सृष्टीमध्ये कोणी नाही. बाबांची आठवण करत नसतील तर संपत्ती कुठून येणार? स्वर्गामध्ये तर तुम्हा मुलांना भरपूर सुख मिळते. शास्त्रांमध्ये तर किती दंतकथा लिहिल्या आहेत. असे गातात सुद्धा, राम राजा राम प्रजा. धर्माचे उपकार आहेत. पुढे म्हणतात की रामाची सीता चोरीला गेली, मग त्यांनी मदतीला वानर सेना घेतली. ब्रह्मा बाबा म्हणतात की पुढे आम्ही पण असेच वाचत होतो, काहीच समजत नव्हतो. आता सर्व काही समजत आहे. कितीतरी चमत्कारिक गोष्टी लिहिल्या आहेत. बाबा म्हणतात, मला प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. त्रिमूर्तीमध्ये सुद्धा ब्रह्मा विष्णू शंकर दाखवतात. परंतु हे पण समजत नाहीत की विष्णू कोण आहेत, कुठे राहणारे आहेत. विष्णूच्या मंदिराला नरनारायणाचे मंदिर म्हणतात, परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. विष्णूचेच 2 रूप लक्ष्मी नारायण आहेत, जे सतयुगामध्ये राज्य करत होते. आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. कोणी पण आले तर त्यांना सांगा, हे ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. तर प्रजापिता ब्रह्मा सर्वांचे पिता झाले. तर खूप अनंत प्रजा आहे. नाव तर ऐकले आहे ना? भगवंताने ब्रह्माद्वारे ब्राह्मण रचले. बाबांनी मुलांना वारसा तर जरूर दिला असेल. तुम्हा मुलांना विश्वाचे मालक बनवतात. तुम्ही शिवबाबांकडून वारसा मिळवता. एक लौकिक पिता आहेत आणि दुसरे पारलौकिक पिता आहेत. आता तुम्हाला हे अलौकिक पिता भेटले आहेत. ब्रह्मा बाबा तर जवाहीर होते, म्हणजे हिऱ्यांचे व्यापारी होते. त्यांना काहीच माहीत नव्हते. त्यांच्यासाठीच म्हणतात की ब्रह्माच्या अनेक जन्मानंतर शेवटच्या जन्मामध्ये, अगदी शेवटच्या वेळी
त्यांच्यामध्ये प्रवेश करतात. वानप्रस्थी बनण्याची परंपरा भारतातच आहे. वयाच्या 60 वर्षानंतर गुरूंच्या घरी जातात. शिवबाबा ब्रह्माच्या देहात प्रवेश करून सांगतात की आता तुम्हाला घरी जायचे आहे, म्हणजे परमधामला जायचे आहे. मुक्ती तर सर्वांना हवी आहे, परंतु मुक्तीचा खरा अर्थ कोणालाच माहीत नाही. ब्रह्ममध्ये लीन तर कोणीच होऊ शकत नाही. हे सृष्टीचक्र फिरतच असते. सर्वांना आपापला अभिनय करायचाच आहे. असे म्हणतात ना की विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते. हे अनादी विश्व नाटक पूर्वनियोजित आहे, म्हणजे बनलेलेच आहे. 84 जन्मांचा अभिनय तुम्हाला करावाच लागेल. हा तर ज्ञान डान्स आहे. भक्तीमध्ये ह्याला डमरूची जोड दिली आहे. आता सूक्ष्मवतनमध्ये शंकर डमरू कसे काय वाजवणार? बाबा समजावतात, तुम्ही अगदी माकडासारखे होते, म्हणूनच तुम्हा वानर सेनेची मदत घेतली आहे. तुमच्या समोर बाबा ज्ञान डमरू वाजवतात, तुम्हाला ज्ञान देतात. आता तुमचे कर्म आणि चरित्र दोन्ही बदलतात. कामचितेवर बसून तुम्ही काळे झाले आहात. बाबा तुम्हाला ज्ञानचितेवर बसवून तुमचे कर्म आणि चरित्र दोन्ही बदलवून काळ्याचे गोरे बनवतात. इथे बाबा कितीतरी नशा चढवतात, मग तो नशा गायब का होतो? अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, बाबांनी जे अखूट ज्ञानधन दिले आहे ते धारण करून स्वतः पण सावकार बनायचे आहे आणि सर्वांना दानसुद्धा करायचे आहे. जे पण येतील त्यांची बुद्धिरूपी झोळी भरायची आहे. दुसरा सारांश, बाबांच्या आठवणीनेच कल्याण होणार आहे. ह्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढे चालता फिरता बाबांच्या आठवणीत राहायचे आहे. सर्व संबंधांचा गोडवा एक बाबांकडूनच घ्यायचा आहे. आजचे वरदान आहे, संपूर्ण वृक्षाचे ज्ञान स्मृतीमध्ये ठेवून तपस्या करणारे खरे तपस्वी व सेवाधारी भव. विस्तार आहे, भक्ती मार्गामध्ये दाखवतात की तपस्वी वृक्षाखाली बसून तपस्या करतात. त्याचे पण रहस्य आहे. तुम्हा मुलांचे राहणे ह्या सृष्टीरूपी कल्पवृक्षाच्या मुळातच आहे. वृक्षाखाली बसल्याने संपूर्ण वृक्षाचे ज्ञान बुद्धीमध्ये स्वतःच राहते. तर संपूर्ण वृक्षाचे ज्ञान स्मृतीमध्ये ठेवून साक्षी बनून ह्या वृक्षाला पहा. तर हा नशा खुशी देईल, त्यामुळे बॅटरी चार्ज होईल. मग पुढे सेवा करताना सुद्धा ही तपस्या सोबत राहील. आजचे बोधवाक्य आहे, देहाचा आजार ही खूप मोठी गोष्ट नाही, परंतु मन कधीच आजारी असू नये. ओम शांती.